इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे। फणसाची माहिती सांगणार आहे। फणस खाल्ल्याने आपल्या शरीरातील अँटीऑक्सिडंट आणि लॅक्टिक ॲसिडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते। फणसामध्ये व्हिटॅमिन ए, सी यांसारखे अनेक पोषक घटक असतात। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगरमध्ये आज परसबागेच्या निमित्ताने अतिशय छान अशी परसबाग आमच्या सर्व विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग आणि आमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एक छान परसबाग आम्ही केलेली आहे। याचा जवळजवळ 2 एकरचा परिसर आणि त्या 2 एकरच्या परिसरामधला बराचसा भाग हा आम्ही परिसरामध्ये परसबागेसाठी उपयोगात आणलेला आहे। त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे हळद, आले असेल, कांदा असेल, लसूण, डबल बी, बटाटा, त्याचप्रमाणे घेवडा, अशा बऱ्याच प्रमाणात बरेच मोठे देशी वाण या ठिकाणी आम्ही करत आहोत। आणि हे करत असताना आम्हाला ग्रामस्थांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य लाभत असतं। बरीचशी झाडं सुद्धा जवळपास 2 वर्षांच्या कालावधीमध्ये आम्ही जो एक शाळेचा विकास आराखडा तयार करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आणि जोपर्यंत फळझाडं लहान आहेत तोपर्यंत त्याच्यामध्ये आंतरपीक पद्धतीने कांदा म्हणा, लसूण अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतलेलं आहे। मागील केला होता 13 बॅग शाळेला पूर्ण वापरून सुद्धा साधारणपणे 10,000चं उत्पन्न होऊन शाळेसाठी त्याचा उपयोग झालेला आहे। चालू वर्षी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शाळेने परसबाग निर्मिती केलेली असून अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्या परसबागेचा होत आहे। विद्यार्थ्यांना पोषण मूल्याची जाणीव किंवा पोषण मूल्यांची माहिती, एक प्रत्येकाच्या घरात सेंद्रिय 1 गुंठ्यामध्ये बाग असावी असाही मानस आम्ही विद्यार्थ्यांकडे केलेला आहे। विद्यार्थी सुद्धा आपल्या या परसबागेच्या निमित्ताने आपल्या वडिलांना, आपल्या आईला, त्याचप्रमाणे आपल्या वडीलधाऱ्या माणसांना सुद्धा ही सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घरी पिकवला जावा या दृष्टीने सुद्धा विद्यार्थी कायमस्वरूपी त्या ठिकाणी मार्गदर्शन किंवा आपल्या आई वडिलांना सांगत असतात। आणि त्याच दृष्टीने कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न करता गेले 2 वर्ष गणेशनगर शाळा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी परसबाग करत आहे। गावातील ग्रामस्थ असतील, बऱ्याच संस्था असतील, आमच्या गावातील सुद्धा डॉक्टर आदेश काशीद यांच्या मार्फत गांडूळ खत असेल किंवा स्लरी असेल याचं सुद्धा मोफत आम्हाला देऊन या पिकांच्या याच्यासाठी त्याचा फायदा होतो। नमस्कार, माझे नाव अनुष्का मुकुंद काशीद, मी इयत्ता 4थी मध्ये शिकते। मी तुम्हाला दोडक्यावरून थोडीशी माहिती सांगणार आहे। दोडका खाल्ल्याने डोळे चांगले राहतात, दोडका खाल्ल्याने डायबिटीज कमी होते, दोडका खाल्ल्याने बुद्धी येते व रक्ताची कमतरता भरून येण्यासाठी मदत होते। धन्यवाद। नमस्कार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। या ठिकाणी आम्ही गांडूळ खताचा प्रोजेक्ट केलेला आहे। यामध्ये आपण झाडाची गळालेली पानं, त्यानंतर शेतातून काढलेलं तण याचा वापर करून या ठिकाणी 5 किलो गांडूळ आपण सोडलेले आहेत। शेणखत यांचा वापर करून गांडूळ खताचा हा प्रोजेक्ट केलेला आहे। सध्या आता ही प्रोसेस चालू आहे गांडूळ खताची। आधी झालेलं गांडूळ खत आम्ही सेंद्रिय भाजीपाल्यासाठी वापरलेलं आहे। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव शुभंकर आदेश काशी, इयत्ता 4थी मध्ये शिकणारा विद्यार्थी। मी आज तुम्हाला चिंचेची माहिती सांगणार आहे। चिंचेचे उपजत गुण जंतू आणि विषाणूंपासून बचाव करण्यास मदत करते, पचनास मदत करते, हे नैसर्गिक रेचक म्हणून कार्य करते आणि पचनास मदत करते। धन्यवाद। माझं नाव बाबाजी पांडुरंग काशीद, येडगाव गणेशनगर। आपण आता पाहत आहे ही व्हाईट जांभळ आहे। या जांभळीचा गुणधर्म डायबिटीस आणि शुगरसाठी 1 नंबरचा रिझल्ट आहे तिला। हिचं फळ पण कामाला येतं आणि तिचं बी पण कामाला येतं, म्हणून आपल्या महाराष्ट्र सरकारने ही विकसित केलेली कृषी विद्यापीठाने। धन्यवाद।
नाव परी गणेश कवडे. आज मी तुम्हाला पेरू खाल्ल्याचे फायदे सांगणार आहे. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतात. रोगप्रतिकारशक्ती पेरूमध्ये व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात आढळते. डोळ्यासाठी फायदेशीर व त्वचा उजळ करणे यासाठी उपयुक्त. धन्यवाद. सिद्धी प्रवीण बोर. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर. मी तुम्हाला आज हिरडे ह्या झाडाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. मूळ व्याध, उलटी ह्या विकारांवर हिरडा औषधी वनस्पती मानले जात आहे. कुपचन होणे या औषधी वनस्पतीवर हा हिरडा चांगला उपयोगी पडतो. धन्यवाद. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर. आता मी तुम्हाला वांग्याची माहिती सांगणार आहे. वांग्याचा आहारात समावेश असल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. वांग्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर आढळून येते. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी आणि क्रॅश टाळण्याचे काम वांगी करते. सुरुवातीला या ठिकाणी झाडून मुलांना त्रास होऊ नये, वाऱ्यावर नाही, ते ग्रामस्थांनी निर्णय घेऊन ते पहिलं स्वतःचं झाड काढून घेतले, त्याचं सपाटीकरण करून घेतलं. आमच्या तिथले एक ग्रामस्थ आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाबा शेतकर यांचा या ठिकाणी 75वा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथल्या आमच्या मोठ्या मित्रमंडळांनी असं उद्दिष्ट होतं की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या शाळेमध्ये 75 झाडं देऊ. तर मग त्यांनी विचारलं, आम्ही झाडं देतो. सरांनी या ठिकाणी सांगितलं झाडं देत असतं तर मग झाडांचा उपयोग जेणेकरून धरतीच्या कुशीमध्ये बिया बियाणली झाली, वरी पसरली माती जशी शाल पांघरली. धरतीच्या कुशीमध्ये बिया बियाणली झाली, वरी पसरली माती जशी शाल पांघरली. धरतीच्या कुशीमध्ये फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे. झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळवूया. लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया. चला रे झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया. शेतावर जाऊया, सांगाती गाऊया, राणीवणी गाती जशी रान पाखर, राणीवणी गाती जशी रान पाखर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर.
भारतातील शमी वनस्पती लावणे ही वेगळी गोष्ट आहे. राजस्थानमध्ये शमीला खेजडी म्हणतात. राजस्थान तेलंगणा राज्याचे राजवृक्ष आहे. घरात शमी वनस्पती लावणे खूप शुभ मानले जाते. शमीला सौंदर्य या नावाने ओळखले जाते. दररोजचा अर्धा तास धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, धरतीची. दिवसापूर्वी आम्ही काम सुरू केलो. गावचे माझी पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र काशीद त्यांनी त्याच्यासाठी निधी दिली. त्यांनी दिलं होतं ते खर्च 60 ते 70,000 रुपये त्या स्टेजसाठी धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. मी शरय्य आदेश काशीद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर एडगाव, इयत्ता 4थी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी. भारत कृषी प्रधान देश, शेतीसाठी हवा, गोवंश, बोरसाही पिकाणं, सत्वांश अन्न प्रसिद्ध. त्या झाडांचा पाला, विघटन होणारा कचरा यांपासून शाळा गांडूळ खत तयार करते. याच गांडूळ खताचा वापर करून पिकवलेल्या भाजीपाल्याला वेगळीच चव असते. धन्यवाद. राधा. रिद्धी सिद्धीची कसली माझे नाव कार्तिकी रवींद्र काशीद. मी आज तुम्हाला आवळा या फळाविषयी माहिती सांगणार आहे. हे आवळ्याने केस जाड व घनदाट होतात. आवळ्याने प्रतिकार शक्ती वाढते. आवळ्याने दृष्टी दोष जातो. धन्यवाद. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन A, C, B1, B2, B3, B4 हे फॉलिक घटक आहेत. कोरफडीचा रस केस व त्वचा यांना चमकदार ठेवतो. धन्यवाद. गणेश मिसा. मी आज तुम्हाला पुदिन्याविषयी वाक्य सांगणार आहे. पुदिना डोकेदुखी कमी करते, त्रासनास मदत करते.
माझे नाव समृद्धी संदीप नेरकर. मी आज तुम्हाला सौंदर्य याविषयी 2-3 माहिती सांगणार आहे. ती मी येईन परत पाठ शुभंकर ये. तुम्हाला केळीची माहिती 2-3 केळीबद्दल सांगणार आहे. केळीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. केळी खाल्ल्याने पचन होण्यास मदत होते. केळी तिकडे फुलेच फुले झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया. नमस्कार, माझे नाव काव्यांजली विशाल काशीद. मी शाळेचे नाव जीप प्राथमिक शाळा गणेश नगर. आंब्याच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आंब्यामध्ये मॅग्नेशियम व पोटॅशियम असते. बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळू शकते. आंब्याच्या सेवनामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. धन्यवाद. शाळेचे नाव जीप प्राथमिक शाळा गणेश नगर. मी आज तुम्हाला कांद्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. कांद्यामध्ये असलेले एरिसल्फाईड रक्तवाहिन्या विस्तारण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. पोटातील गॅस आणि अपचन यासारख्या समस्यापासून बचाव करतात. कांद्यामध्ये भरपूर फायबर आणि प्रिबायोटिक्स असतात. धन्यवाद. कोणाची जयंती आहे? आज कोणाची जयंती आहे? स्वामी विवेकानंद जयंती. नाही गं, ती Where do you live? अथर्व. इकडे घे. I live in Ganesh Nagar. What is your favorite flower name? Akshaya. My favorite flower is mogra. What is your class teacher name? Radha. My class teacher name is Swati sir. What is your favorite dish? Dish is pani puri. What is your brother's name? Manjari. My brother's name is Agati. What is your school name? Shiva. Kartik. My school name is St. Primary School, Ganesh Nagar. त्या साली झाला. अथर्व. 1680. हाताचे भाग कोणते? हाताचे मुख्य भाग कोणते? बरोबर आहे, सांगा. चोबरा. कोणता पक्षी आकाशात उंच भरारी घेतो? घार आणि गरुड. आरोही. राजाराम महाराज आणि संभाजी महाराज. 70. 73. 69. 350. बस कर. 21. 4. 15. 88. My friend's name is Anvi. My favorite dish is Panipuri. My favorite grandfather's name is Babaji. My grandmother's name is IPE
TUSHAR. ही मुकुंद MUKUND. मुकुंद. इकडं सांग बा अनिल. ANIL. अनिल. DIP. दीपू वारा. तू सांग सचिन. SSCSIL. तू सांग विराट कोहली. VIRATCOLI. कोहली. KOLHI. विराट कोहली. युवराज सिंगचं कोण सांगतं? युवराज सिंग सांग रिद्धी. युवराज सिंग. रिद्धी. YURAJSING. Sing a song. Thank you, but not now. Some other time. So I didn't. It is hurt. I'm sorry. Please, it hurts. I'm sorry. इयत्ता पहिली शाळा गणेश नगर. वाचा तुम्ही. अपू आणि टप्पू ही उंदरांची दोन पिल्लू दिवसभर बेळातल्या बुकबुकचे पुस्तक DOCTOR डॉक्टर लिहायचं. Cabbage, who are you? I am a smart white rabbit and I eat cabbage. Hello, I am a big red tomato and who are you? I am a smart white rabbit and I eat tomatoes. Hello, I am a green vegetables. Who are you? I am a smart white rabbit and I eat vegetables. Who are you? Hello, who are you? I am a smart white rabbit and I eat vegetables. And who are you? I am super duper clever fox and I eat rabbit. Roti in the pan, ready in the pan, ready in the pan. Fry, ready in the pan. Salad in the
पुढच्या वर्षी दाखल पात्र आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्गन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता भगिनी दाता. स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता, आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता. आळमुला गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण, घेऊ सोबत तंत्रज्ञान. चौथी तूर ही खाण्यासाठी पौष्टिक असते. तूर बरोबर आहे का? द्रौपदी मुर्मू नाही, मग तू सांग. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोणत्या नदीचे पाणी नेहमी गरम असते? कोणत्या नदीचे पाणी नेहमी गरम असते? हा, गंगा नदी. सरस्वतीचे शाळा सुंदर सुंदर. ज्ञान याला जगीमान, गुणवंतांचा सन्मान. ज्ञान याला जगीमान, गुणवंतांचा सन्मान. दूर होतसे अज्ञान, ज्ञान ज्योती प्रकाशान. दूर होतसे अज्ञान, ज्ञान ज्योती प्रकाशान. पळे दूर तो अंधार, शाळा सुंदर सुंदर. पळे दूर तो अंधार, शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर. हे सरस्वतीचे धर्मशाळा